नमस्कार फ्रेंड्स, एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. हॅपी दिवाळी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी. खूपच छान नानकटाईप्रमाणे शंकरपाळी झालेले आहेत आणि सर्वांना खूपच आवडलेले आहेत आणि खूपच टेस्टी झालेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे शंकरपाळी बनवण्यासाठी फारसा असा वेळ लागत नाही. अगदी झटपट अशा पद्धतीने शंकरपाळी तयार होते. तर सर्वांची शंकरपाळी बनवण्याची पद्धत वेगळीच असते. तर मी आज ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने नक्की करून बघा. झटपट होईल, क्रिस्पी होईल आणि टेस्टी देखील होतील. अगदी बिस्किटाप्रमाणे, नानकटाईप्रमाणे आपल्याला शंकरपाळी लागतील. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर गॅसवरती आपण एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 कप साखर ॲड केलेली आहे, 1 कप तूप ॲड केलेलं आहे आणि 1 कप दूध ॲड करायचं आहे. हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस आपला अगदी मंद आचेवर आहे. तर साखर जी आहे ती पूर्णपणे दुधामध्ये आणि तुपामध्ये मेल्ट झाली पाहिजे. अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी चांगल्या प्रकारे मीडियम आचेवर आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कधी असं होऊ शकतं की दूध आहे ते फाटलं जाऊ शकतं. तर माझं दूध देखील असंच झालेलं आहे काही. तर दूध जे आहे ते थोडं फाटलं गेलेलं आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. तर ते दूध आपण यूज करू शकतो. तर हे सर्व अगदी चांगल्या प्रकारे जी साखर आहे ती मेल्ट झालेली आहे. हे आपण थोडंसं गार करून ठेवण्यासाठी एका ताटामध्ये ओतून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण एका ताटामध्ये घेतलेले आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे गार होईल. अशा प्रकारे परत एकदा आपण ते मिक्स करून घेऊ, एकत्र करून घेऊ. दूध फाटलं तर घाबरू नका, काहीही त्याला फरक पडत नाही. ते आपण यूज करू शकतो. तर यामध्ये आता आपण मैदा ॲड करायचा आहे. मैदा जो आहे तो यामध्ये आपण जेवढा मुरेल तेवढाच ॲड करायचा आहे. तर मी थोडा करून मैदा यामध्ये ॲड केलेला आहे. असे 5 कप मैदा मी यामध्ये ॲड केलेले आहेत. थोडा मैदा घेऊन आपण हे सर्व जे आहे ते एकत्र करून मळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. तर मी आत्ता स्पूननी करत आहे, कारण की थोडंफार ते गरम आहे त्यासाठी. तर हे सर्व आपण एकत्र करून घेऊ. यामध्ये अजून मैदा ॲड करायचा आहे. मी तुम्हाला बोललेच आहे की मी यामध्ये 5 कप मैदा ॲड केलेला आहे. तर हे सर्व आता मी हाताने मिक्स करणार आहे आणि चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना अगदीच पातळ असे पीठ आपले झाले नाही पाहिजे, घट्ट पीठ मळून झालेले पाहिजे आपले. तर अशा पद्धतीने पीठ खूप छान प्रकारे मळून झालेलं आहे. तर जे पीठ आहे ते आपण थोड्या काळासाठी झाकण लावून ठेवणार आहोत. एक 15 ते 20 मिनिटासाठी झाकण लावून ठेवल्यानंतर अशा पद्धतीने पीठ दिसेल. तर या पिठाचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे मीडियम प्रकारे आपण गोळे बनवायचे आहेत आणि ते लाटून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण थोडंफार लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा बदल करायचा आहे. तो बदल म्हणजे अशा पद्धतीने आपण लाटायचे आणि त्या लाटलेल्या गोळ्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी चारी बाजूने आणि नंतर परत एकदा आपण ते लाटून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं की शंकरपाळीला लेयर्स येतात. तर आपण असे लाटून घेतल्यानंतर आपण ते कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला हवे त्या शेपमध्ये शंकरपाळ्यांचे काप करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने छोटे मोठे तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही शंकरपाळी बनवू शकता. खूप छान प्रकारे झालेले आहेत आणि जाडसर झाले असतील तर ते देखील छान होतात आणि पातळ झाले तरी देखील छान होतात, कारण की आपण त्याही लेयर्समध्ये बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण लाटून कट करून घेतलेले आहेत आणि शंकरपाळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. नंतर आपण मीडियम आचेवर हे सर्व जे आहे ते तळून घ्यायचं आहे. तेल अगदी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपण शंकरपाळी ॲड करायची आहे. म्हणजे एकसारखे जे आहे शंकरपाळी ते चांगल्या प्रकारे कलर येतो त्याला आणि चांगल्या प्रकारे फ्राय देखील होतात. तर आपण अगदी मंद आचेवर ते फ्राय करून घ्यायचे आहेत. हळूहळू त्याचा कलर चेंज होत जाईल अशा पद्धतीने. तर खूप सुंदर असा कलर आलेला आहे. जेव्हा आपण शंकरपाळी तेलामध्ये टाकू तेव्हा लगेचच आपण त्याला हलवायचं नाही आहे, जेणेकरून त्याचा शेप जो आहे तो मोडला जाईल. असं काही करायचं नाही आहे. थोडा एक वेट करायचा आणि थोड्या वेळानंतर आपण ते
हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून शंकरपाळी जी वरती येईल आणि चांगल्या प्रकारे फ्राय होईल आणि त्याला हलवता देखील येईल. आणि सुंदर अशा शंकरपाळी आपल्या फ्राय झालेल्या आहेत. अगदीच ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण ते ठेवायचं नाही आहे. जेव्हा आपण तेलामधून बाहेर काढू शंकरपाळी तेव्हा देखील त्याचा कलर पुन्हा येतो आणि जास्त ते ब्राऊन कलर होऊ शकतात. म्हणूनच आपण अगदी मीडियम असा ब्राऊन कलर आल्यानंतर ते शंकरपाळी जे आहेत ते तेलामधून आपण काढून घ्यायचे आहेत. तर खूप सुंदर अशा पद्धतीने शंकरपाळ्या ज्या आहेत ते मी मीडियम आचेवर फ्राय करून घेतलेल्या आहेत, अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत. आणि या शंकरपाळ्या ज्या आहेत ते अर्धा किलोपर्यंत झालेल्या आहेत. खूप सुंदर आणि झटपट अशा पद्धतीने शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. नानकटाईप्रमाणे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स. तर या शंकरपाळ्या आता आपण काढून घेणार आहोत. कलर अजून त्याला थोडासा ब्राऊन कलर येऊपर्यंत ठेवल्यानंतर अशा पद्धतीने त्याला ब्राऊन कलर आला की तो आपण काढून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर असा कलर आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि लेयर्स देखील आलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. तर या शंकरपाळ्या आपण एका पसरट भांड्यावरती काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या गार होतील. तर गार झाल्यानंतर मी एका बाउलवरती ते काढून घेतलेले आहे. तर एकसारख्या अशा शंकरपाळ्या सुंदर अशा पद्धतीने आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि शंकरपाळ्या बनवताना आपण बघू शकता की एकच कप आपण साखर ॲड केलेली आहे. जास्त गोड देखील आपल्याला करायचे नाही आहे, मीडियम अशा पद्धतीने आपण केलेले आहेत. आणि पीठ मळताना यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. मीठ मी सांगायचे विसरून गेले होते. तर मीठ आणि वेलची यामध्ये मिक्स करायची आहे. तर बघा, क्रिस्पी आणि क्रंची अशा पद्धतीने शंकरपाळी आपली तयार झालेली आहे फ्रेंड्स. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही शंकरपाळ्यांची रेसिपी झटपट अशा पद्धतीने केलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.